ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत माझा मिडडेमध्ये। धाराशिवच्या देवगावमध्ये अजूनही 4 जणांचं रेस्क्यू बाकी आहे। घराच्या मंदिराच्या छतावर गावकरी चढलेत आणि आतापर्यंत 24 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। पहिल्यांदा जे रेस्क्यू ऑपरेशन झालं आपण पाहू शकतो, समोर नदी जी चांदणी नदी आहे तिला पुराचं पाणी आलेलं आहे। समोरच मंदिर आहे, त्या मंदिराच्या अगदी कळसाला पाणी पोहोचण्याची परिस्थिती झाली आणि ह्या 400 ते 500 मीटर अंतरावर जी लोक अडकलेले आहेत, जवळपास 24 लोकांना आतापर्यंत मिलिटरीच्या माध्यमातून काढण्यात आलेले, मात्र अजूनही 4 ते 5 लोक तिकडेच अडकलेले आहेत आणि आताच एक मिलिटरीची टीम त्यांच्या रेस्क्यू साठी तिकडे गेलेली आहे आणि या लोकांच्या रेस्क्यू साठी अख्खं गाव जे आहे ते वाट पाहताना दिसतंय। आपल्या गावातली जी लोक आहेत ते पुराच्या पाण्यात अडकलेली हे बघू शकतात। मंदिरावर असेल, घराच्या छतावर असेल, पूर्ण गावातली तरुण मंडळी असेल, महिला असतील, ज्या की ती छतावर येऊन आता जे पुराच्या पाण्यात अडकलेले जे गावकरी आहेत ते कधी परततात त्याची वाट बघायला गावाला चहू बाजूने पाण्याने वेढा दिलेला दिसतोय। पूर्णपणे गाव ही आहे। किती वेळापासून तुम्ही इथे छतावर आहेत आणि काय वाट पाहताय? सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही छतावर आहे आणि पुरा पाण्याची क्षमता जास्त प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे लोक तिकडे भयायला लागलेले आहेत। शासनाचा प्रयत्न चालू आहे, पण अजून काय त्यांना स्टीम मध्ये सक्सेस पाण्यात स्पीड जास्त असल्यामुळे बोटिंग काय जाण्याची शक्यता नाही आणि सगळे रस्ते बंद असल्यामुळे त्यांचा प्रयत्न चालू आहे। अजूनही बोटिंग गेलेली आहे। आमचे 4 माणसं अडकलेले आहेत। सकाळ धरून 24 माणसं शासनाने व्यवस्थित मिलिटरीने पार केलेले आहेत। किती आता गावात किती पावसाचा वेळ आहे, किती पुराचा वेळ आहे, कोण कोण अडकलेले तिकडे? गावात आता 4 तिकडे अडकलेले आहेत आणि 24 काढलेले। चहू बाजूने गावाला पाणी दिसतंय। चौबाजून गावाचं पाणी। एकंदरच आता जी काही गावातले नागरिक जे आणखी 4 ज्यांचं रेस्क्यू बाकी आहे त्यांची वाट पाहताना गावकरी इथं आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या छतावर, घराच्या छतावर त्यांची वाट पाहत आहेत। त्यांचे रेस्क्यू करायला एक टीम गेलेली, त्यांचं सुखरूप रेस्क्यू व्हावं हीच भावना घेऊन इथं गावकरी आहेत त्यांची वाट पाहताना दिसत आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परंडा। आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट टेंभी नाक्याला।